पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा दमदार अशी हजेरी लावली असून यामुळे पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। या परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील भात शेती पाण्याखाली गेली असून यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय। पालघर जिल्ह्यात 75,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पावसाळी भात शेती केली जाते। मात्र यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आजतागयत अधूनमधून सुरू असल्यानं पालघरमधील भात शेती संकटात सापडली आहे। मागील 2 दिवसांपासून पालघर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला असून यामुळे तयार झालेले भात पीक पाण्याखाली गेलं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतलाय। पालघर जिल्ह्यात हळव म्हणजे 90 दिवस आणि गरव म्हणजे 120 दिवस अशा 2 भाता शेतधान्याची लागवड केली जाते। मात्र 150 पेक्षा अधिक दिवस उलटून गेल्यानंतर देखील पावसाची हजेरी कायम असल्याने तयार झालेले पीक सध्या शेतात कोलमडून पडू लागले। शेतकऱ्यांनी भात काढणीसाठी सुरू केली असतानाच पावसाने हजेरी लावल्यानं शेतात कापणी करून ठेवलेलं भात पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलाय। मागील अनेक वर्षांपासून पालघर जिल्ह्यात भात शेतीचे नुकसान होत असून वारंवार पंचनामे केले जातात, मात्र नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। परिस्थिती तर अतिशय भयानक आहे। तुम्हाला सांगतो, गेल्या 8 मे पासून पाऊस चालू आहे। शेतकऱ्यांचा आपलं हे भात जर बघत असाल तुम्ही, या शेतामध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। 90 दिवसाचं हे धान्य आपलं असतं, हळवं भात। आणि आज दिवाळी लोटली, शेतकऱ्यांची दिवाळी तर नाहीच झाली, पण दिवाळी लोटून सुद्धा पाऊस 2-2 दिवसांनी सतत चालू आहे। शेतकरी भात कापून आणि शेतामध्ये जेव्हा वाळत घालतो तेव्हा ते परत पुन्हा पाऊस येतो। त्यामुळे भात हे 90 दिवसाचं आहे, त्याला 150 ते 160 दिवस होऊन ते भातामध्येच गळलंय। पूर्ण भात रुजलं, आपण स्वतः पाहिलेलं आहे। आज या ठिकाणी अशी अवस्था झाली की शेतकरी हा खूप हवालदिल झालाय। आता जावं तर कोणाकडे जावं, आपण नुकसान भरपाई मागण्यासाठी जावं तर कोणाकडे जावं। आपल्याला माहिती असेल की गेल्या वर्षी 2024ला इतकी मोठी अतिवृष्टी आणि वादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना, घरांना नुकसान झालं। ती घराची छपरे उडून गेली आणि त्याच्यामध्ये घरामध्ये राहिलेलं भात हे पूर्ण भिजून गेलं आणि भिजल्यानंतर त्याचा पंचनामा तलाठ्याने, सदर प्रशासनाने केला, परंतु आज तक त्यांना 1 रुपया सुद्धा भरपाई, नुकसान भरपाई मिळाली नाही। आता तुम्ही पाहत असाल की आज 100% शेतकऱ्यांचं नुकसान हे पूर्णपणे झालेलं आहे, 100% नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये माझी सरकारला विनंती आहे की मी सुद्धा एक शेतकरी आहे, माझं सुद्धा नुकसान झालेलं आहे, की मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री दादा असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना सर्वांना विनंती करतो की आपण प्रशासनाला आदेश द्यावा की तात्काळ याचे पंचनामे करावे आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई द्यावी। आणि जे काही कर्ज आहे हे मागे सुद्धा मी सरकारला विनंती करतो की त्यांचं कर्ज आहे ते कर्ज सुद्धा आपण 100% सरसकट माफ करावं, ही विनंती करतो। आता सध्या भाताची अवस्था अशी आहे का कालपासून पाऊस सुरुवात झाला तर रात्री सगळं भात, काल कापलेलं भात रात्री सगळं वाहून दुसरं नेलं आणि दुसरं हे इथं पण आहे मोरीला बसवलं आणि ते शेतकऱ्याने साईडला वरती काढून ठेवलं, दुसरं साईडला नेलं। आता जर ते भात जर झोडणीला नेलं, शेतावर खल्यावर नेलं भात घरी, जर झोडायला सुरुवात केली तर ते झोडून भात तर येईल, पण जेव्हा भात भरडायला नेलं मेलीत तेव्हा ते काय सगळे कणी कणी होऊन जाईल, तांदूळ काय खायला भेटेल नाही, अशी अवस्था आहे ना। त्याला चव पण नाही राहणार। काय मागणी आहे तुमची? मागणी आम्हाला हीच आहे का साहेबांकडनं, आपले मुख्यमंत्री साहेबांकडनं, का आम्हाला ही सगळे पालघर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यांना भरपाई ही मिळावी पाहिजे। आता दुसरे शेतकरी असे का इथं बोलता पण नाहीत, मी तर जामत्याम बोलतो का कष्ट केलेलं आहे ते शेतात सगळी नुकसान झालेले आहे। जे काय आम्हाला ट्रॅक्टरचा खर्च, नांगराचा खर्च ते पण नाही मिळत, काय नाही। स्वतःचे पैसे असे कर्ज काढून सुद्धा कर्ज पण माफ नाही होत। संक्रांत म्हणजे सांगायचं झालं तर आठवड्यापासून पावसाला चालू आहे आणि बरेच आमचे नुकसान केलेले आहे शेतकऱ्यांचे। रात्री अचानक रात्री पण पाऊस आला आणि जे भात कापलेलं होतं ते पाण्याने वाहून गेलेलं आहे। सरकारकडे हीच माझी मागणी आहे की जे शेतकरी आहेत त्यांना पंचनामे तर आमच्याकडे काय केलेले नाही, पण येऊन पाहणी करून किंवा त्यांना भरपाई द्यावी, हे माझी मागणी आहे।